नमस्कार, अन्वित किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त असा आंबट गोड मुरांबा. आता आंब्यांचा सीझन आहे तर मुरांबा तर बनलाच पाहिजे. चला तर मग लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातील असा मस्त मुरांबा बनवूया. मुरांबा बनवण्यासाठी मी या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तर या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कैऱ्या आपल्याला असे एकदम टणक पाहिजेत, त्यामुळे फ्रेश कैऱ्या वापरायच्या. कैऱ्या आता आपण खिसून घेणार आहोत. तुम्ही कैऱ्यांच्या वरची साल काढली तरी चालेल, मी नाही काढणार आहे. कैऱ्या खिसण्याच्या आधी आपण देठाच्या साईडचा जो भाग आहे ना तो थोडासा काढून टाकूया. आता आपण ही कैरी खिसून घेऊया. मी आधी तुम्हाला छोट्या खिसणीने खिसून दाखवते. ही पहा, ही साईड परफेक्ट आहे खिसण्यासाठी कैरी. तर तुम्हाला मी आधीचा खिस दाखवते. हे पहा, एकदम बारीक खिस होतं याचा. तर आपल्याला असा नको आहे, आपल्याला थोडासा मोठा हवा आहे, त्यामुळे मी त्यापेक्षा थोडेसे मोठ्या खिसणीने खिसून घेणार आहे. तर अशा प्रकारे जोर लावून खिसायचे, त्यामुळे खिस एकदम व्यवस्थित पडतो. हे पहा, मी तुम्हाला दाखवते आता कसा खिस झालाय तो. तर हे पहा, एकदम मस्त मोठा मोठा खिस झालेला आहे. आपल्याला असाच हवा आहे. तर आता आपण बाकीच्या कैऱ्यासुद्धा खिसून घेऊ. हे पहा, मी 2 वाट्या खिस घेतलेला आहे. तर तुम्ही जास्तसुद्धा आंब्याचा खिस करून घेऊ शकता. 4 कैऱ्या घेतल्या होत्या, तर त्यातल्या 3च खिसून घेतलेल्या आहेत. 1 कैरी तशीच ठेवलेली आहे. तर 2 वाट्या खिस मी 3 कैऱ्यांचा करून घेतला आहे. आणि खिस वाटीमध्ये भरताना हलक्या हातानेच तो भरून घ्यायचा आहे, दाबून नाही भरायचा. हा खिस आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि याच वाटीने मी साखर मोजून घेणार आहे. 2 वाटी खिस आहे तर 1 वाटी आपण साखर घ्यायची आहे. म्हणजे जेवढा खिस आपण घेऊ त्याच्या अर्धी साखर घ्यायची आहे. तर ही 1 वाटी साखर आपण मुरांब्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर या 4-5 विलायची घेतलेल्या आहेत मी. आता आपण यांची पावडर करून घेऊया. तर त्यासाठी मी थोडीशी साखर टाकून त्यामध्ये या विलायची टाकून घेणार आहे आणि मिक्सरला एकदम बारीक पावडर तयार करून घेणार आहे. ही पहा, मी पावडर तयार करून घेतली आहे आणि ती चाळून घेतली आहे. कढई आपण तापायला ठेवलेली आहे. आता आपण मुरांबा तयार करायला घेऊया. तर त्यासाठी मी 1 चमचा तूप टाकून घेते आणि त्यामध्ये हा केलेला खिस आपण टाकून घेऊ. मीडियम हीटवरती आपण मुरांबा तयार करून घेऊयात. आवश्यकतेनुसार आपण मधून गॅस कमी करायचा आहे. आता 4 ते 5 मिनिटे हा खिस आपण मीडियम हीटवरती छान परतून घेऊ. म्हणजे त्या खिसामध्ये जो ओलसरपणा असतो तो कमी होतो. आणि खिस परतताना तो एकसारखा हलवत राहायचा आहे. चार 5 मिनिटं आपण छान खिस परतून घेतलेला आहे. आता गॅस कमी करून घेऊया आणि यामध्ये साखर टाकून घेऊ. साखर टाकल्याच्या नंतर 7 ते 8 मिनिटे लागतात मुरंबा तयार व्हायला. साखर टाकली. आता आपण ही सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याची हीट लोच ठेवलेली आहे. पूर्ण साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण गॅसची हीट मीडियम करून घेऊ आणि मग त्यावरती हा खिस व्यवस्थित शिजवून घेऊ. आता आपण यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊया आणि ही व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची हीट आता आपण मीडियम करून घेऊ. हे पहा, मस्त साखरेला पाणी सुटलेलं आहे. आता हे मिश्रण हळूहळू घट्ट व्हायला लागेल. पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवायचं नाही आहे. थोडंसं असं ओलसर राहिलं पाहिजे, सरसरीत मिश्रण पाहिजे, तेव्हा तो मग मुरंबा आपला तयार होतो व्यवस्थित. अजून काही मिनिटे हे आपण छान परतून घेऊया. याला थोडासा घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे. यातलं पाणी, जे पाणी सुटलं होतं साखरेला, ते हळूहळू कमी व्हायला लागले. हे पहा, छानपैकी हे घट्ट व्हायला लागले. अजून 1-1.5 मिनिट आपण हे परतून घेऊ. हे पहा, एकदम मस्त मुरांबा तयार झालेला आहे आपला. अशाच प्रकारे सरसरीत तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही करायचा, कारण थंड झाल्यावरती तो घट्ट होतो. गॅस आता आपण बंद करून घेऊ. आंबा छान वर्षभर टिकून राहतो. वर्षभरासाठी ठेवायचा असेल तर तो फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि महिनाभरासाठी ठेवायचा असेल तर तो बाहेरच ठेवायचा आहे. मुरांबा थंड झाल्यानंतर मग तो एका भरणीमध्ये ठेवून द्यायचा. फक्त मुरांबा घेताना तो व्यवस्थित कोरड्या चमच्याने घ्यायचा आहे. त्याला ओला हात लावायचा नाही.
आणि हवाबंद भरणीमध्ये तो साठवून ठेवायचा. मग मुरंबा एकदम व्यवस्थित राहतो. वा, एकदम मस्त मुरंबा तयार झाला आहे. हे पहा किती मस्त परफेक्ट झाला आहे. अगदी टेस्टला पण खूप छान लागतो. तर मग घरी नक्की तयार करा आणि कसा झाला आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच मस्त मस्त रेसिपींसाठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिकसुद्धा करा म्हणजे पुढच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.